तर नमस्कार गाईज. तुम्ही म्हणता त्याचे 2-3 दिवस ब्लॉक का नाही आले. 2-3 दिवस एक खट्टीच एकदा दणका मारतो ना. सकाळीच उठलो डायरेक्ट सांगलीमध्ये उठून हातपाय बिपता धुतले आणि डायरेक्ट शूट चालू केला. एकदम खतरनाक डेकोरेशन होतं. झप झप शूट चालू केला आपला मस्तपैकी इथला. आणि इथला शूट करून पहिले तर बसलो जेवायला. जेवण बिवण आलं मस्तपैकी. भाऊ एकदम त्या कोणत्या तिकडच्या चपात्या रोट्या बिट्या वाढतो काही कळलं नव्हतं झालं. त्या रोट्या बिट्या मस्त दबकावून आणल्या आणि ह्यात लॉन्चला गेलं. बाय इथला शूट कंप्लीट करून डायरेक्ट सकाळीच जाणं होतं आपल्याला घरी. मग काय परत रस्त्याने येतात एकदा दणकावून घेतलं, कारण की भूक म्हणजे लईच इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. दणकावून आणायचं. आलो इथं पुण्यामध्ये रूमवर. रात्री 12 वाजले होते यायला. रूम बिमवर आलो आणि उद्या सकाळीच उठून डायरेक्ट आलो इकडे शनिवारवाड्याला. मला शनिवारवाडा विण्यावर बघून घेऊ एकदा इथं आलोच तर. मग आलो इथं दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि रात्री बसलो गाडीमध्ये बसून डायरेक्ट थेट निघालो घराच्या दिशेने. घरी आलो म्हटलं मस्तपैकी आता 2-3 दिवस मस्त निवांत झोपू, आराम करू. तेवढ्याच सकाळी आला भाऊचा फोन, शूटला जायचं संभाजीनगरला. म्हटलं चलो हमें घर पे भी करमता नाही आहे. म्हटलं चला. मग आलो इथं तर इथं आमच्या लेन्समध्ये कचरे पडलं होतं, काय कळत नव्हतं. मग उलटं करून टापाटप झाकून घेतलं आणि परत लागलो शूट करायला. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी उठलो परत आणि आलो इकडं मलकापूरला होतं आपली उद्याची वेडिंग. तर थेट आलो मलकापूरमध्ये आणि मलकापूरमधले नजारे पाहून मन तृप्त होऊन गेलं. मन एकदम सुकून भेटला मनाला आणि येऊन टेकलो डायरेक्ट लोकेशनवर आल्यास नंतर बाकी हळदी करून घेतली आणि डायरेक्ट डान्स झालेच चालू. गिंबल दिलं एका जागेवर चिपकून आणि मस्त फोन घेऊन मस्त व्हिडिओ काढत बसलो. एक नंबर काम होऊन गेलं डायरेक्ट. मस्त गिंबलवर शूट गिट होतो एक नंबर. टेन्शन नसतं, जास्त हात दुखायचं काम नसतं. मग काय इथला शूट बीट कंप्लीट केला मस्तपैकी. आता हॉटेलवर जाऊन मस्त झोपायचं होतं, कारण की उद्या परत लग्न होतं आणि उद्याचा जर शूट नाही झाला चांगला तर लोक लय ओरडतील आणि आपल्याला मार पण बसल लोकांचा. तर त्याकरता मार नसेल खायचं तर मस्त झोप पण काढायची, उद्या मस्त शूट करायचा. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.